एकच लक्ष, 40 वर्षे निष्क्रिय आमदार के.सी. पाडवी यांना हरवणे फक्त. के.सी. पाडवी यांनी गेली 40 वर्षे केवळ काँग्रेस पक्षाच्या नावावरती निवडणूक लढवली आणि काँग्रेस पक्षाच्या जीवावरती ते निवडून आले. निवडून आल्यानंतर ते मुंबईला राहायला जातात. निवडणूक जवळ आली की ते गावाकडे प्रचाराला येतात. असे 40 वर्षे के.सी. पाडवी यांनी दडगाव, अक्कलकुवा या भागाचा पूर्णपणे सत्यानाश करून ठेवलेला आहे. म्हणून जोपर्यंत हा निष्क्रिय आमदार बदलत नाही तोपर्यंत दडगाव, अक्कलकुव्याचा विकास अशक्य आहे. या भागाचा विकास व्हायचा असेल तर नवीन लोकांना संधी द्या, आपोआप तुम्हाला विकास दिसेल. ज्या माणसाने स्वतःच्या गावाचा रस्ता 40 वर्षात बनवला नाही, ज्याने स्वतःच्या गावाचा रस्ता ज्याला बनवता आला नाही, तो काय दुसऱ्यांच्या गावाचे रस्ते बनवेल? त्याच्याकडून आपण काय विकासाची अपेक्षा ठेवू शकतो? जिकडे तिकडे तुम्हाला भंगार रस्ते या भागामध्ये बघायला मिळतील, खड्डेमय रस्ते बघायला मिळतील. आरोग्याची दयनीय अवस्था आहे. आरोग्याचे 3-13 वाजलेले आहेत. अजूनही महिलेला बांबू लंचमध्ये डिलेवरीसाठी हॉस्पिटलमध्ये नेलं जातं. लाज वाटायला पाहिजे. 40 वर्षाच्या या कालावधीमध्ये के.सी. पाडवींनी आमच्या या भागामध्ये साधा एक छोटा उद्योग ते आणू शकले नाही, कारखाना ते आणू शकले नाही. आमच्या मुलांना कसा रोजगार मिळेल? अजूनही रस्त्याचा प्रश्न सुटला नाही, आरोग्याचा प्रश्न सुटला नाही, रोजगाराचा प्रश्न सुटला नाही. हे सगळे प्रश्न गंभीर असे या भागामध्ये आहेत. म्हणून हा निष्क्रिय आमदार या भागामध्ये बदलणं पहिले गरजेचं आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये के.सी. पाडवींचा मुलगा गोवाल पाडवी यांच्या उमेदवारीसाठी, त्यांना निवडून आणण्यासाठी शिवसेनेचे शिंदे गट, उद्धव ठाकरे गट हे दोन्ही गट, राष्ट्रवादीचे शरद पवार गट, अजित पवार गट, हे सगळे पक्षाचे इथले नंदुरबारमधले नेते एकत्र झाले होते. के.सी. पाडवीला ते मदत करत होते, काँग्रेसला ते साथ देत होते. आता विधानसभा जवळ आल्यानंतर हे के.सी. पाडवींच्या विरोधात लढणार म्हणून, इच्छुक उमेदवार म्हणून लोकांना भासवत आहेत. अरे तुम्ही लोकसभेमध्ये एकाच ताटात जेवत होते, काँग्रेसच्या उमेदवारासोबत होते. आता तुम्ही विरोधक असूच शकत नाही. तुम्ही विरोधक आता कसे झाले? तेव्हा हे लोकांना मूर्ख बनवण्याचं काम तुम्ही बंद करा. आणि जनतेने सुद्धा या रंग बदलू गिरगिट राजकारण्यांवरती विश्वास आता ठेवायला नको पाहिजे. विरोधक हा कट्टर असला पाहिजे. हे लोकसभेत एकत्र लढतात आणि आता विधानसभेमध्ये विरोधक म्हणून दाखवतात. लोकांना काय तुम्ही मूर्ख समजता काय? के.सी. पाडवी हे नुसतं पंजा म्हणून निवडून येतात. लोकांना माझं हे सांगणं आहे, जनतेला आवाहन आहे की तुम्ही नुसता पक्ष बघू नका, माणूस बघा. तो माणूस कामाचा आहे का बिनकामाचा आहे याचा तुम्ही विचार करा. तो माणूस कधी आपल्या आदिवासींच्या समस्यावरती, त्या भागाच्या समस्यांवरती तो बोलताना दिसतो का? कधी तो प्रश्न मांडताना दिसतो का? कधी निवेदन देताना दिसतो का? याचा विचार करून आता जनतेने आमदार ठरवायला पाहिजे. लोकसभा निवडणुकीमध्ये मला सर्व तालुक्यांपेक्षा अक्कलकुवा या विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक मतं मिळाली होती. प्रामाणिक लोकांची मतं मिळाली होती, विश्वासू लोकांची मतं मिळाली होती. जे विकले जात नाही अशा प्रामाणिक लोकांची मला मतं मिळाली होती. अजूनही माझा त्या प्रामाणिक लोकांवरती, जो सर्वसामान्य मतदार आहे, जो विकला जात नाही, त्यांच्यावरती विश्वास आहे. त्यांच्यावरती विश्वास ठेवून मी ही निवडणूक लढणार आहे. जे 100-200 रुपयामध्ये विकले जातात, जे दारूच्या बाटलीवरती विकले जातात, त्या मतदारांवरती माझा अजिबात विश्वास नाही, त्यांच्यावरती भरोसा नाही. परंतु अजूनही सर्वसामान्य जो मतदार आहे तो जागृत आहे, तो विकला जात नाही. माझ्यासारख्या उमेदवाराला तो मतदान करतो. म्हणून काय या विधानसभेमध्ये
बदल घडवायचा असेल तर प्रामाणिक उमेदवार निवडून येणं गरजेचं आहे. प्रामाणिक लोकांनी प्रामाणिक उमेदवाराला मतदान करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच मी जे निष्क्रिय आमदार आहेत, ज्यांच्यावरती आपण कोणी विश्वास ठेवू शकत नाही, त्यांना हटवण्यासाठी स्वतः या मैदानात उतरणार आहे, निवडणूक लढणार आहे. आपण मला साथ द्यावी असं मी आवाहन करतो. मी लढायला तयार आहे. तुम्ही मला साथ द्या. लढेंगे जितेंगे. जय हो.